नमस्कार यूट्यूब फॅमिली। मुंबईतील सर्वात मोठी डील जुहू बीचवरचा बंगला 221 कोटींना विकला। खरेदीदाराचं नाव ऐकून थक्क व्हाल। चला तर कोण आहे एवढा मोठा खरेदीदार ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये सध्या एका मोठ्या व्यवहाराची जोरदार चर्चा चालू आहे। विलेपार्ले येथील प्रसिद्ध नानावटी हॉस्पिटलच्या प्रवर्तकांनी आपला ऐतिहासिक लीला बंगला महेश नोटंडास ज्वेलर्स ग्रुप यांना 221 कोटी रुपयांना विकला आहे। या व्यवहाराचे सविस्तर तपशील काय आहे ते आपण पाहूयात। जुहूच्या समुद्रकिनारी 221 कोटींचा ऐतिहासिक सौदा। मुंबईतील जुहू तारा रोडवर समुद्र किनाऱ्याला लागून असलेला नानावटी कुटुंबाचा आलिशान लीला बंगला अखेर विकला गेला आहे। 1950च्या दशकात बांधलेला हा 6 BHK बंगला 221 कोटी रुपयांना नोटंडास रिअल्टीने खरेदी केला आहे। विशेष म्हणजे जानेवारी 2026 मध्ये या बंगल्यासाठी 250 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती। मात्र 22 एप्रिल 2026 रोजी हा व्यवहार अंतिम झाला। काय आहे या बंगल्याचे वैशिष्ट्य? तर लीला बंगला हा केवळ एक निवासस्थान नसून तो मुंबईच्या वास्तुकलेचा एक वारसा आहे। यास हेरिटेज दर्जा। हा बंगला ग्रेड IIB हेरिटेज मालमत्ता म्हणून नोंदणीकृत आहे। याचा अर्थ असा की या वास्तूचे ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व जपणे बंधनकारक आहे। आर्ट डेको शैली। 20व्या शतकाच्या मध्यातील आर्ट डेको डिझाईनचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे। वक्र आकार, आडव्या रेषा आणि मोठ्या खिडक्याही या बंगल्याची वैशिष्ट्ये आहेत। यावर पाडकामावर निर्बंध आहेत। हेरिटेज दर्जा असल्यामुळे खरेदीदाराला हा बंगला पाडून तिथे लगेच उंच इमारत कशी उभारता येणार नाही। सध्या तरी हा बंगला वैयक्तिक निवासासाठीच वापरावा लागेल। भविष्यात नियमात बदल झाल्यास तिथे निवासी प्रकल्प येऊ शकतो। यातील आतील रचना आणि सुखसोयी काय आहेत? तर हा बंगला ग्राउंड प्लस 2 मजल्यांचा असून एकूण 14,858 चौरस फूट जागेवर पसरलेला आहे। याचे बांधकाम क्षेत्र 8,480 चौरस फूट आहे। तळमजला एक लिव्हिंग रूम, डायनिंग एरिया, 2 बेडरूम्स आणि सुसज्ज किचन आहे। पहिल्या मजल्यावर 4 बेडरूम, 4 वॉशरूम्स, दुसरी लिव्हिंग रूम आणि 2 बाल्कनी आहेत। दुसऱ्या मजल्यावर सुमारे 2,650 चौरस फूट क्षेत्रफळाची विस्तीर्ण टेरेस आहे। तर यातील इतर सुविधा काय आहेत? समुद्राभिमुख बाग, 2 व्हरांडे, स्टाफ रूम आणि 4 गाड्यांसाठी पार्किंगची सोय आहे। नानावटी कुटुंबाचा वारसा काय आहे? तर या बंगल्याचे नाव गौतम नानावटी यांच्या आत्या लीला नानावटी यांच्या नावावर ठेवण्यात आले होते। त्या सर मणिलाल बालाभाई नानावटी यांच्या कन्या होत्या। सर मणिलाल यांनी 1936 ते 1941 दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपराज्यपाल डेप्युटी गव्हर्नर म्हणून जबाबदारी सांभाळली होती। गेली 7 दशके नानावटी कुटुंबाच्या 3 पिढ्या या एकाच छताखाली गुण्यागोविंदाने नांदल्या आहेत। मुंबईच्या बदलत्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये जुहू समुद्र किनाऱ्यावरील जागांची कमतरता पाहता हा व्यवहार ऐतिहासिक मानला जात आहे। आंतरराष्ट्रीय प्रॉपर्टी सल्लागार JLL इंडियाने या व्यवहारासाठी मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली।